नमस्कार. मी रिसेंटली एका हॉलिडे पार्कमध्ये सुट्टीसाठी गेलेले. तर आजचा व्हिडिओ त्याबद्दलच असणार आहे. पण व्हिडिओ खूप मोठा होणार होता, त्यामुळे मी त्याला काही भागांमध्ये डिवाइड केलंय. तर आजच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कुठे गेलो, मग तिकडची त्या हॉलिडे पार्कमधली घरं कशी होती आणि तिकडे लोक नेमकं हॉलिडे पार्कमध्ये काय करायला येतात. तर चला जाऊयात. एप्रिल मे मध्ये उन्हाळ्याची सुट्टी पडली की आई बाबा मला फिरायला घेऊन जायचे किंवा मला गावी घेऊन जायचे. इथे UK मध्ये जुलै आणि ऑगस्ट दरम्यान मुलांना उन्हाळ्याची सुट्टी असते. तर आम्ही सुद्धा शहरापासून दूर वेल्स मधल्या एका गावामध्ये फिरायला आलो आहोत. किडवेली या टाउनमध्ये आम्ही आलो आहोत. इकडचं हे रेल्वे फाटक क्रॉस करून झाल्यावर जे हॉलिडे पार्क असणार आहे, म्हणजेच कमादन बे हॉलिडे पार्क, तिथे आमचा पुढील 2 दिवसासाठी मुक्काम असणार आहे. या छोट्या घरांना कॅरव्हॅन असं म्हणतात आणि मोठ्यांना लॉज असं म्हणतात. माझा हॉलिडे पार्कमध्ये राहण्याचा पहिलाच एक्सपिरियन्स, त्यामुळे अशी माचीस बॉक्स सारखी घरं बघून मी फार एक्सायटेड झाले. हे काही विटांचं बांधकाम नाही आहे. एका स्टीलच्या फ्रेमवर हे लाकडापासून बांधकाम केलेलं आहे. स्टील आणि टिंबर म्हणजेच लाकूड ह्याचा प्रयोग केल्यामुळे ही घरं वेदरप्रूफ आणि ड्युरेबल असतात. तसंच तुम्ही बघू शकतात की ह्या घरांना पाया नाही आहे, काही एक फाउंडेशन असं नाही आहे, कारण स्टीलची फ्रेम वापरली आहे. त्यामुळे ही घरं ट्रान्सपोर्टेबल सुद्धा आहेत. गॅस, इलेक्ट्रिक मीटर सारख्या बेसिक सुविधा घरांना बाहेरून सप्लाय केलेल्या असतात. सुरुवातीला तुम्ही जे छोटे कॅरव्हॅन्स पाहिलेत ते ट्रान्सपोर्टेबल सुद्धा असतात, म्हणजे तुम्ही एका ठिकाणाहून त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. या पार्कमधली काही घरं सेलसाठी सुद्धा होती, म्हणजेच तुम्ही ही घरं विकत घेऊ शकतात, पण ज्या जमिनीवरती ती घरं आहेत त्याच्यावर तुमचा मालकी हक्क नसणार. त्याचं तुम्हाला महिन्याला काहीतरी भाडं द्यावं लागणार. ह्याला पिच फीस असं म्हणतात आणि त्यामुळे इकडची काही लोक असं कमी पैशात इथे हॉलिडे होम्स मध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतात. बरं, आता माझं माहिती पुराण पुरे झालं. हे पहिलं घर आहे, तिथे आम्ही राहणार होतो, ते आम्ही बुक केलेलं. आम्ही इथे रात्री पोहोचलो, त्यामुळे जो व्हिडिओ असणार आहे घराच्या आतलं तो रात्रीचा असणार आहे. घराच्या बाहेर अशी छोटीशी अशी सिटिंग अरेंजमेंट होती, म्हणजे एक झोपाळा होता आणि अशा 2-3 खुर्च्या होत्या बसायला, काही बेंचेस होत्या, म्हणजे सकाळी सकाळी उठल्यावर तुम्ही छान बाहेर बसू शकतात. सुरुवातीलाच अशी ही पुस्तकं होती. हे नळीसारखं दिसणारं टेंट होतं तुम्हाला कॅम्प करायचं असेल तर. ह्या कप्प्यात सगळं लागणारं सामान होतं. हे माचीस पेटीसारखं दिसणारं घर इतकं वेल फर्निश्ड असेल अशी मला अपेक्षाच नव्हती, त्यामुळे घर बघून मीच सरप्राईज झाले. किचन सुद्धा अगदी मॉडर्न आणि मॉड्युलर असं होतं. ही होती मुलांची बेडरूम. मुलांसाठी हे असे बंक बेड्स होते, आपल्या ट्रेन आणि बसमध्ये कसे असतात तसेच. आणि ही खिडकी उघडली की आपल्याला दुसऱ्या घराचं दर्शन व्हायचं. जसं आपल्याला मुंबईत आता सवय करून घ्यावी लागणार आहे सगळीकडे टॉवर झाल्यामुळे. असो, हे होतं मास्टर बेडरूम. हे जे भिंतीवर तुम्हाला पेंटिंग्स दिसत आहेत ते ह्या गावापासून इन्स्पायर्ड पेंटिंग्स आहेत, त्याच्याशी रिलेटेड अशा पेंटिंग्स आहेत. मुळात हे माचीस पेटीसारखं दिसणारं घर इतकं स्पेशियस असेल असं मला वाटलं नव्हतं. सगळे जे एरिया होते घरातले ते खूप मोठे आणि ऐसपैस असे होते. आणि मला फार चांगली गोष्ट ही वाटली की घरात खूप स्टोरेज होतं आणि एक्स्ट्रा बेडिंग्स, मॅट्रेसेस, बेड्स असे सुद्धा प्रोव्हाइडेड होते. म्हणजे तुमचा जर इथे काही जास्त दिवसांसाठी मुक्काम असेल तरी तुम्हाला अजिबात असा त्रास होणार नाही, कारण तुमचं सगळं सामान इथे आरामात मावेल. ही होती एक्स्ट्रा रूम. ती पण छान अशी वेल फर्निश्ड आणि असं छान होती. त्याला सुद्धा खूप मोठा असा स्टोरेज होता. पॅसेजमध्ये सुद्धा असा आरसा होता, म्हणजे कुणाला तयार व्हायचं असेल आणि रूम्स ऑक्युपाईड असतील तर त्यांना वाट बघावी लागणार नाही. हे कॉमन टॉयलेट सुद्धा फार मोठं आणि छान होतं. जसं मी म्हटलं, आम्ही इथे रात्री पोहोचलो, त्यामुळे सुंदर सनसेट असा आम्हाला पाहता आला नाही. पण ह्या घरांना असे फुल लेंथ विंडोज सुद्धा होते, जेणेकरून तुम्ही सुंदर घरात बसून सुद्धा सनसेट पाहू शकतात.
पण मला असं वाटलं की बाहेरून हे माचीस पेटीसारखी दिसणारी घरं आतून अगदी 5 स्टार हॉटेलसारखेच होते. विशेषतः हे घर ज्या पद्धतीने सजवलं आहे कानाकोपऱ्याचा विचार करून त्याचं मला फार कौतुक वाटलं. हॉलिडे पार्कमध्ये येण्यापूर्वी मला हा एक प्रश्न होता की इथे लोक येऊन नेमकं काय करतात किंवा आपण काय करायचं. त्याचं उत्तर मात्र मला इथे मिळालं. मी असं नोटीस केलं की इथे लोक येऊन तेच करत आहेत जे तिकडेही करतात, पण एवढं समाधान की शहरापासून दूर, शहराच्या धगधगीपासून दूर आणि जास्त निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गात सोबत वेळ घालवणं आणि आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवायला मिळतं. आणि फॅमिलीसोबत अशा ॲक्टिव्हिटीज करायला मिळतात जे आपल्याला तसं शहरात आपल्या बिझी लाईफमुळे आपल्याला तसा वेळ मिळत नाही ना. म्हणून खरंच ते म्हणतात ते खोटं नाही की अवतीभवतीचा परिसराचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे कधी कधी नुसती जागा किंवा ठिकाण बदललं की आपल्याला बरं वाटतं. जसं शहरापासून आपण जेव्हा गावी जातो तेव्हा बरं वाटतं. एक गोष्ट मला इथे अजून पाहायला मिळाली ते म्हणजे विविध आकाराचे बोट्स, एस्पेशली अशा बोट्स जे अशा गाडीला लावलेल्या आहेत ना तशा. इथे ना जवळपासच खाडी आहे, त्यामुळे लोक असे आपले छोटे छोटे बोट्स इथे घेऊन येतात, म्हणजे इथे खाडीत त्यांना बोटिंग करायला मिळेल. खरंच ह्यांच्या उत्साहाची दाद द्यावी लागणार की अगदी गाडीला बोट वगैरे अटॅच करून ते आपल्यासोबत स्वतःसोबत हॉलिडे होम्समध्ये येतात, म्हणजे ते असे बोटिंग वगैरे करू शकतील. नुसतं बोटिंग नाही तर काही लोक सायकलवर किंवा अशा वेगळ्या गाडीत टाउन एक्सप्लोर करायला निघतात. तर आजच्या भागासाठी एवढंच. पुढच्या भागात मी तुम्हाला दाखवणार की मी आणि बच्चे कंपनीने हॉलिडे पार्कमध्ये काय मज्जा केली. तर तो भाग सुद्धा पहा. पण आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.